त्यामध्ये ट्रक ड्रायव्हर्स हा सगळ्यात मोठा टार्गेट ग्रुप मानला जातो। आपल्यासोबत HIV बाधित असणारे ट्रक ड्रायव्हर आहेत जे त्यांची कहाणी आपल्याला सांगणार आहे। जब मैं 15-15 दिन तक 20-20 दिन तक बाहर रहता था, ये तो दिल तो नहीं करता था ऐसा करने के लिए, लेकिन अपने आप पे कंट्रोल नहीं कर सकते, देखने के बाद में नहीं कंट्रोल कर पाते थे। वेश्याएं ने जो रोड पे रहती हैं, के साथ में क्या है, बिना कॉन्डम के अपना संगम कर लिया या शारीरिक संबंध कर लिया, इसके वजह से पता नहीं चलता की बीमारी अपने को हो गई है। पहिला तर मला माहिती जेव्हा पडलं ना की मला HIV आहे झाला आहे, मी लई घाबरत होतं की मला मुंबईमध्ये मलाच काय HIV झालं काय, की मुंबईमध्ये मीच एकटा माणूस आहे का असा की मलाच HIV झाला आहे म्हणून। त्यानंतर मी जेव्हा संस्थामध्ये गेलो तेव्हा मला माहिती पडलं की मीच एकटा नाही मुंबईमध्ये, की असं भरपूर लोक आहे ज्यांना HIVची बिमारी आहे। आणि आमच्या ट्रक ड्रायव्हरमध्ये तर भरपूर लोक असं आहे की ज्यांना HIV आहे, अजून त्यांना माहिती नाही, त्यांनी माहिती नाही काढली अजून, कधी माहितीच नाही घेतली आम्ही की HIV होणार म्हणून। काय तर आमची बॉडी असं तंदुरुस्त होती, जेव्हा एक 7 महिन्यामध्ये माझी बॉडी 10 किलो ते 12 किलो वजन कमी झाला, तेव्हा मला माहिती पडाला, जुलाब झाला, थोडा जुलाब चालू झाला आणि माझा तोंडाला थोडा छाले यायला लागले, त्यामुळे मला माहिती पडालं की मला HIV झालेला आहे म्हणून। HIV बाधितांना औषधा इतकीच गरज असते ती एका सपोर्ट सिस्टीमची, पण असा खंबीर पाठिंबा देण्याऐवजी HIVचा संसर्ग झाल्याचं समजताच सगळे सोयरे परके होतात। जबाबदारी तर झटकतातच, पण HIV बाधिताला भेदभावाला सामोरं जावं लागतं। विचार असा करायचा का जगायचाच नाही असा विचार करायचा, की घरात राहायचं नाही, बोला आई वडील पण घिन करणार, बायको पण घिन करते आणि बाहेरच्या लोकांना पण माहिती पडायला आहे। आणि माझ्या घरचे जेवढे नातेवाईक आहे ना, त्यांनी लोकांना यायचंच बंद केलं घरात, त्यांना जर माहिती पडायला ना असा त्यांनी लोकांनी यायचं बंद केलं घरात, की ह्याला HIV यायचा, घरात जायचा नाही, आम्हाला पण ते बिमारी होणार। तर त्यांना मी हे माहिती पडून द्यायचं आहे की HIV काय घरात येण्यापेक्षा असं येऊन राहणं, जेवण घेणं आणि बसून चाय पिणं, असं त्यात नाही होणार तुम्हाला HIV। ट्रॉमा जायला कमीत कमी 3 महिने तरी गेले। 3 महिन्याच्या नंतर माझा आता सेमेन आता थोडं वाढलं की मी भरपूर लोकांसंगती बसतोय। ते 3 महिने कसे होते? एक दिवस रात्र 3 महिने कसे? ते एक दिवस समजा 3 वर्षापासून असं गेलं आहे, असं वाटत होतं की जसं की मला झालं आहे। आता बायको पण माझ्याकडून दूर झाली। धोक्याची जी वळणं टाळायची असतात तीच वळणं घेतल्यामुळे त्याचे धक्के यांना जवळून बसलेत। आपण स्वतः HIVच्या विळख्यात अडकलोय, पण ही चूक टाळता आली असती असं त्यांना राहून राहून वाटतंय। ये देखिए अभी हम लोग जो चलते रोड पे, ऐसा रोड पे चलते समय बहुत सी वेश्याएं हैं जो रोड पे रहती हैं। और ट्रक ड्राइवर क्या है, जो महीना भर जब बाहर रहता है तो वो वेश्याओं को बिठा लेता है अपनी गाड़ी में बिठा लेता है। तो बाहर कहीं ढाबे पे खड़ा किया तो ढाबे पे भी वेश्याओं का अड्डा होता है, कुछ ना कुछ होता ही है, वेश्याओं होती है वहाँ पर। और उनके साथ में क्या है, बिना कॉन्डम के अपना संगम कर लिया या शारीरिक संबंध कर लिया, इसके वजह से उनको बीमारी हो जाती है, लेकिन उनको पता नहीं चलता कि बीमारी अपने को हो गई है। जब तक उनका खानगी खुराकी अच्छा रहता है तब तक उनको पता नहीं चलता है। जब धीरे धीरे जो बीमारी ज़्यादा बढ़ने लगती है, जब वजन घटने लगता है, तब उनको मालूम पड़ता है। मेरे दिल में ये इच्छा है, मुझे मेरे बेटे को आगे चलकर कुछ बनाना है और कुछ सिखाना है, कुछ पढ़ लिख के उसको अच्छा इंसान बनाना है और उसके लिए कुछ करना है। समजा आपल्या बरोबर किन्नर आहे, तो ड्रायव्हरला सांगू शकत नाही की बाबा मी आज अमुक ठिकाणी चाललो जो, म्हणून तो काय काम करतो, गाडी धाब्यावर थांबली, ड्रायव्हर झोपला जो आहे तो संडासला जाऊन येतो म्हणून असं जातो आणि तिकडे गेल्यावर त्याला समोर दिसले मग तो बिंदास जो आहे जातो जो आहे। शारीरिक गरज ही एकतर अतिशय खाजगी गोष्ट,
त्यातही सेक्स वर्कर सोबत जायची वेळ येते तेव्हा त्याबाबत सावधानीचा सल्ला घेण्याऐवजी गुप्तता पाळून लपवाछपवीच केली जाते. ट्रीटमेंट घ्यायला जाताना तर कसं आहे, पहिलं तर स्टार्टिंगला लाजून कोणाला सांगत नाही की असं मला झालेलं म्हणून जो आहे ते हळूहळू जेव्हा जास्ती त्यांना त्रास होतो तेव्हा मग दुसऱ्या घराचं कोण सदस्य असाल का त्यांना सांगता. मग तेव्हा काय असतो, तेवढे पैसे त्यांच्याकडे जो आहे सोय नाही असतो की मग ते मोठ्या हिसाबाने इलाज करायला पाहिजे. मग लास्टला जो आहे पैशांचे ड्रायव्हिंगमध्ये तेवढे पैसे कमवून तेवढे इलाज करू शकत नाही ना. मग ते हिसाबानं जो आहे 2 तर माझ्या समोरच जो ड्रायव्हर माझ्यापेक्षा वयाला कमीच होते जो आहे, दोघाला एड झाला होता. दोघं जो आहे लास्टला शेवटी जो आहे इथे इलाज करून दुसरीला इलाज करून ते दमले जो आहे. मग लास्टला जो आहे गावाकडे पाठवून दिले. तिथे जो आहे मग दोन्ही वारले जो आहे. HIV संसर्ग होण्याच्या सर्व कारणांमध्ये असुरक्षित लैंगिक संबंधाबाबत सर्वाधिक टॅबू आहे आणि त्यामुळेच HIV बाधिताला अनेकदा गुन्हेगार असल्यासारखं वागवलं जातं. 3-4 वर्ष झाली. तुम्हाला काहीच HIV म्हणजे काय माहीत नव्हतं त्यावेळी आणि डॉक्टरांनी स्पष्ट मला पण सांगितलं नव्हतं. फक्त नंतर रिपोर्ट बघितलेला आणि नंतर मला बघत राहिला अर्धा तास असं. पण जर माहिती असतं की ही बाधा नेमकी हा संसर्ग कशामुळे होतो किंवा काय काळजी घ्यायची तो फरक पडला असता. भरपूर फरक पडला असता. आपण त्याचा केलो असतो तरी आपल्याला कंडोम यूज करावा लागला असता, तो यूज केला असता. तो शरीर को बचाना है तो स्वच्छता अपने को वापरना, न कि दूसरा कोई हमको देगा. हम कंडोम पहले से ही रखते हैं, समझ लीजिए गाड़ी में अपने लोगों को पहले से ही HIV के डर के कारण इतना प्रचार हो रहा है, पहले से ही 2-4 कंडोम हम लोग हर समय गाड़ी में अप टू डेट रखते हैं. HIV बाधा का आणि कशी होते याबाबत नॅको कडून जनजागृती कार्यक्रम राबवले जातात. हम अपने आप को HIV से दूर रखेंगे, अपने जनहित के लिए हम अपनी परिवार की सुरक्षा करेंगे. पण ट्रक ड्रायव्हर्सचं आयुष्य फक्त जनजागृतीनं बदलणार नाहीये. उद्योगापासून ते दैनंदिन जीवनापर्यंत लागणारा सगळा माल हे ट्रक ड्रायव्हर्स कॅरी करतात. हजारो किलोमीटरचं अंतर रस्त्याने कापतात. रेल्वेची मालवाहतूक व्यवस्था सुधारली तरच रस्त्यावरून अहोरात्र ट्रक चालवण्याच्या यांच्या ड्युटीमध्ये बदल होईल आणि मग हा बदलच खऱ्या अर्थानं ट्रक ड्रायव्हर्स कम्युनिटीला HIV पासून मुक्त असं पॉझिटिव्ह आयुष्य देईल.